येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होतोय। त्याची जोरदार तयारीही सुरू झाली आहे। एकीकडे अयोध्येमध्ये रामनामाचा यज्ञ प्रज्वलित झालेला असताना महाराष्ट्रामध्ये मात्र आरोपांचा भडका उडालाय आणि ही धुमश्चक्री झाली आहे ती संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात। हा वाद अयोध्येतील राम मंदिराची जागा ते मातोश्री म्हणजे एक मशीद असल्याच्या आरोपांपर्यंत पोहोचलेला आहे। पाहूया। एक नया पीठ बन गया है बीजेपी पीठ। आप उसके शंकराचार्य मोदी जी है। जे मातोश्रीच्या नावाचा जो एक आता नवीन दर्गा उभा झालेला आहे, आता जामा मस्जिदच्या नंतर आता मातोश्री नावाची जी मस्जिद नवी तिथे उभी राहिली आहे ना, जो हमने गिराया था मंदिर वही बनाएंगे, वहाँ मंदिर नहीं बना, आप जाकर देख लीजिए। ज्यांचं या आंदोलनात काही कॉन्ट्रीब्युशन नाही असे लोक अशा प्रकारचे आरोप करून स्वतःचा हसा करून घेत आहेत। जे काही सगळं कोसळलं त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नव्हता। मिस्टर फडणवीस, आपण तेव्हा लहान होतात। 22 तारखेला अयोध्येतल्या राम मंदिराचं लोकार्पण आहे, पण त्याआधी महाराष्ट्रात राजकीय आरोप प्रत्यारोपांना ऊत आलाय। राम मंदिराच्या लढ्यात नेमकं कोणाचं योगदान होतं, बाबरी मशीद पाडताना नेमकं कोण उपस्थित होतं, हाच आरोप प्रत्यारोपांचा विषय झालाय। याला सुरुवात झाली ती देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका दाव्यानंतर। जब कार सेवा का समय था तो ये दुबक्कर छुपे हुए लोग थे, ये कोई कार सेवा को गए नहीं है, इसलिए इनके ऊपर क्या मैं बात करूं। अरे हम तो कार सेवक हैं और अभिमान के साथ कहते सारी कार सेवा, तीनों कार सेवाओं में हम गए। हम बदायूं के जेल में भी रहे और मुझे इस बात की भी खुशी है कि कलंक का ढांचा जब नीचे आया उस समय भी मैं था। बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेला त्यावेळेला फक्त आम्हीच होतो, शिवसैनिक कोणी नव्हते। असेल तर त्यांनी स्पष्ट करावं असं देवेंद्र फडणवीस म्हणतात। ठीक आहे, त्यांनी तेच चढले असेल आणि त्यांच्या वजनाने तो पडला असेल तर मला माहिती नाही, पण त्यावेळेला सुंदरसिंग भंडारी वगैरे त्यांचेच होते। अरे हो, 20व्या वर्षी कार सेवेला गेलो, जेव्हा रामाची सेवा करण्याचा मौका मिळाला तेव्हा कार सेवेला गेलो। पण उद्धवजी, तुमचं तर वय होतं कार सेवा करण्याचं, तुम्ही कुठे होतात, तुम्ही काय करत होतात, तुम्ही का गेला नाही? त्यावेळी तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होतात, तेव्हा तुम्ही चित्र काढत होतात। ज्यावेळी कार सेवक गोळ्या खात होते, अरे लाठी गोली खाएंगे मंदिर वही बनाएंगे। उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमधल्या वागयुद्धात राऊतांनीही उडी घेतली आणि राम मंदिराच्या जागेवरून भाजपावर सवाल उपस्थित केले। ज्या ठिकाणी बाबरी मशीद होती त्याच ठिकाणी राम मंदिर का बांधलं नाही असा सवाल राऊतांनी केलाय। जो हमने गिराया था वहाँ मंदिर होना था, वहाँ मंदिर बन गया क्या? मंदिर वही बनाएंगे, वहाँ मंदिर नहीं बना, आप जाकर देख लीजिए ना मंदिर कहाँ बना है। आप 22 तारीख को खुद जाकर देखिए, फिर सवाल पूछिए, फिर मंदिर वही बनाएंगे। ये नारा क्यों दिया था आपने? जनता को मूर्ख बनाने के लिए। ज्यांचं या आंदोलनात काही कॉन्ट्रीब्युशन नाही असे लोक अशा प्रकारचे आरोप करून स्वतःचा हसा करून घेत आहेत आणि कोट्यावधी हिंदूंचा अपमान करत आहेत। आता तरी उबाठाने अशा प्रकारे हिंदूंचा अपमान करणं उबाटा सेनेने बंद करावं। अयोध्येच्या आंदोलनामध्ये जो संघर्ष झाला त्या संघर्षाच्या शेवटच्या टप्प्यात जे काही सगळं कोसळलं त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नव्हता। हे कोण सांगताय? देवेंद्र फडणवीस यांचे सर्वोच्च नेते। समजून घ्या म्हणावं, फडणवीसजी नीट समजून घ्या। मिस्टर फडणवीस, आपण तेव्हा लहान होतात। त्या संदर्भात जे विशेष न्यायालय नेमलं गेलं, CBI कोर्ट नेमलं गेलं, लिब्रायन कमिशन नेमलं गेलं, त्याच्यात जी चार्जशीट आहे, चार्जशीट आरोपपत्र, त्या आरोपपत्रामध्ये किमान 550 नावं ही शिवसैनिकांची आहेत माझ्यासह। फडणवीस, आपण आहात का त्यात? आपण आहात का? उचलली जीभ लावली टाळ्याला, उगाच मूर्खपणा करू नका। पहली बात तो मैंने जिंदगी में ये फलसफा मेरा है कि मूर्खों को मैं जवाब नहीं देता, लेकिन मैं इतना जरूर कहूँगा कि इस प्रकार से हिंदुओं का अपमान करना छोड़ दीजिए। आपका राम जन्मभूमि के आंदोलन में
कोई कंट्रीब्यूशन नहीं यार। मूर्ख कौन है, देश देख रहा है। एक मुख्यमंत्री आधा उपमुख्यमंत्री बन गया। एक महाराष्ट्र का मुख्यमंत्री था जो पहले उपमुख्यमंत्री बन गया और फिर आधा उपमुख्यमंत्री हो गया, उसका बना दिया, उसका काट दिया उसको। हाँ, वो क्या बात करेगा। मंदिर के बारे में ये लोगों ने बात नहीं करनी चाहिए। शंकराचार्य की बात सुन लीजिए। हम शंकराचार्य की बात मान रहे हैं इसलिए मूर्ख है। शंकराचार्य ने जो शास्त्र का आधार दिया है मंदिर के बारे में, हाँ, हम वो बात मान रहे हैं, सुन रहे हैं, फॉलो कर रहे हैं, तो हम मूर्ख है। तो आप बनिए शंकराचार्य मिस्टर फडणवीस। राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावरून शंकराचार्यांनीही काही प्रश्न उपस्थित केले आहेत। त्याचाच आधार घेत राऊतांनी भाजपला टोला मारलाय। अभी मोदी जी शंकराचार्य बन गए हैं, तो अभी चार पीठों के 4 शंकराचार्य है। एक नया पीठ बन गया है, बीजेपी पीठ। अब उसके शंकराचार्य मोदी जी है। जो मोदी कहेगा वही होगा। हाँ, ना मूर्ति देखेंगे, ना शास्त्र देखेंगे, ना शिखर देखेंगे, ना कुछ देखेंगे। जो मोदी जी कहेंगे चुनाव से पहले वो वही होगा। अब तो 4 शंकराचार्य बात कर रहे हैं, देश सुन रहा है। कलानगरमध्ये जे मातोश्रीच्या नावाचा जो एक आता नवीन दर्गा उभा झालेला आहे। पहिला आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तिथे हिंदुत्वाचं काम करायचे, पण आता धर्मांतर झालेला, सुनताहून धर्मांतर झालेला उद्धव ठाकरे जिथे राहतो तो कुठली दर्ग्यापेक्षा आणि मस्जिदपेक्षा कमी नाही। तिथे आता 5 वक्तची नमाज पण पडायला सुरू होईल। म्हणून तिथंही आता जामा मस्जिदच्या नंतर आता मातोश्री नावाची जी मस्जिद नवी तिथे उभी राहिली आहे ना, त्याबद्दल पण संजय राजाराम राऊतांनी थोडा थोबाड उघडला पाहिजे। राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय, ज्याला भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। राम मंदिरावरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांचे हे बाण आणखी काही दिवस असेच सुटणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।